आपण सगळे मकर संक्रांती साजरी करतो. कुणासाठी हा सण म्हणजे बदल, कुणासाठी तिळगुळ, तर कुणासाठी सुट्टीचा दिवस. आणि म्हणूनच प्रत्येकासाठी या सणाचा अर्थही वेगवेगळा असतो. संक्रांती का साजरी करतात? पतंग उडवायसाठी. मकर संक्रांतीला तिळगुळाचं वाण खायला भेटते. सगळे भेटतात, एकमेकाला तिळगुळ देतात. पण थांबा, एक प्रश्न तर अजूनही उरतो. हा सण फक्त तिळगुळ आणि पतंग यापुरताच मर्यादित आहे का? तर नाही. ह्यासाठी आपल्याला आकाशाकडे पाहावं लागेल. त्या आकाशाकडे नाही, वरच्या आकाशाकडे. मकर संक्रांती हा एक खगोलशास्त्रीय इव्हेंट आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. उत्तरायण म्हणजे सूर्याची दिशा बदलते आणि त्यानंतर दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात आणि थंडी कमी व्हायला लागते. आकाशात होणारा हा बदल हळूहळू जमिनीवरही दिसायला लागतो. मकर संक्रांती हा सण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण याच काळात पिकांची कापणी सुरू होते आणि वर्षभर केलेली मेहनत याच वेळी फळाला येते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तिळगुळ का वाटतात? तीळ शरीराला उष्णता येतात आणि गुळ शरीराला ताकद देत. पण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, यामागचा अर्थ फक्त खाण्यापुरता नाही, तर भांडण सोडा, कडूपणा विसरा आणि नात्यांमध्ये गोडवा ठेवा असा होतो. आणि हा सण साजरा करताना त्याचा एक भाग थेट आकाशात दिसतो आणि ते म्हणजे पतंग. पतंग उडवणं फक्त खेळ नाही, तर त्याची मजाच वेगळी असते. पतंग म्हणजे आनंद, पतंग म्हणजे मोकळेपणा आणि थोडंसं फ्रीडमसुद्धा. आकाशात उडणारा पतंग आपल्याला मोठी स्वप्न आणि उंच उडायला शिकवतो. हा सण फक्त एका भागापुरता मर्यादित नाही, तर आपल्या भारतात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो. महाराष्ट्रात मकर संक्रांती, गुजरातमध्ये उत्तरायण, पंजाबमध्ये लोहरी, तामिळनाडूमध्ये पोंगल आणि आसाममध्ये माघ बिहू. नावं वेगळी असली, पद्धती वेगळ्या असल्या तरी हा सण साजरा करण्यामागचा अर्थ एकच आहे. निसर्गातला हा बदल आणि माणसातला गोडवा एकत्र साजरा करण्याचा हा दिवस आहे. मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही, ती आहे संस्कृती, विज्ञान आणि माणुसकीचा संगम.